महाराष्ट्रातले 17 मोठे प्रकल्प जबरदस्तीनं गुजरातमध्ये नेले. वाटमारी दरोडेखोरी सुरू. महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याच्या चर्चेवरून राऊतांचा आरोप. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. गुजरातला समृद्ध करून देश खिळखिळा करण्याचा डाव. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी चुल्लूभर पाण्यात बुडून मरावं. वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. डीएनए टेस्टसाठी लागणारे किट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये उपलब्ध नाहीत. संजय राऊतांचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र. हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्यासाठी योजना. राऊतांचा आरोप. ठाण्यातल्या रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई. 100 जण ताब्यात. घटनास्थळावरून बियर सिगारेटसह गांजाची पाकिटं जप्त. पोलिसांचा घटनास्थळी पहारा. राज्य सरकार रेव पार्टीतून निर्माण झालं. संजय राऊतांची टीका. तर रेव पार्टी कुणी सुरू केली हे राऊतांना चांगलंच माहीत आहे. शिरसाडांचा पलटवार. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये सर्वाधिक रेव पार्ट्या. तर उपमुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांची गृह खात्यावरील पकड सैल. वडेट्टीवारांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका. रावेर लोकसभेच्या जागेवर सासरा विरुद्ध सून सामना रंगण्याची शक्यता. लोकसभेसाठी मी इच्छुक. पक्षानेही आदेश दिलाय. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढणार. रक्षा खडसेंचं वक्तव्य. मोदींचा सायलेंट मतदार सर्वेत येत नाही. लोकसभेला राज्यात महायुतीच्या 45 जागा निवडून येणार. मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा. जयंत पाटील महायुतीमध्ये येणार होते म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला. पाटील महायुतीत येतील. आमदार संजय शिरसाट यांचा दावा. शिंदेगड महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही. खासदार प्रतापराव जाधवांचा दावा. महायुतीत मेरिटवर जागा वाटप होणार असल्याची माहिती. प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यातून पुन्हा निवडून येतात का पहा. संजय राऊतांचा इशारा. नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. CS मनोज सैनिक यांच्याकडून करीर यांनी पदभार स्वीकारला. अयोध्येतील शरयू नदी किनाऱ्यावरील आरतीला भाविकांची मोठी गर्दी. शरयू नदीच्या तीरावरील लेझर शोने अयोध्या नगरी उजळली. जगभरामध्ये नववर्षाचा उत्साह. सिडनीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत नववर्षाचं जोरदार स्वागत. जम्मू काश्मीरमधील तहरीक-ए-हुर्रियत संघटनेवर सरकारकडून बंदी. दहशतवादी कारवायांमुळे UAP अंतर्गत बंदी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती.